येवल्यामध्ये शेततळ्यात विवाहितेचा मृतदेह आढळल्याची घटना घडलेली आहे। माहेरच्यांकडून हा हुंडाबळी असल्याचा आणि घातपात असल्याचा संशय व्यक्त होतोय। मृत महिलेचे पती सासरे पोलिसांच्या ताब्यात आहेत। वैशाली नामदेव नवले असं मृत विवाहितेचं नाव आहे। तिच्या वडिलांनी आपल्या मुलीचा हुंड्यासाठी छळ केला, मारहाण केली असा आरोप करत हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केलाय। या प्रकरणामध्ये तिचा पती, सासू आणि सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी महिलेच्या पतीला आणि सासऱ्याला ताब्यात घेतलंय। तर तिचे सासू आणि सासरा आणि नवरा हे तिने तिला त्रासच देत होते 3 वर्षापासून। पैशाची सतत मागणी करायची, न दिला का मग तिला मारहाण करायचे। आणि त्यांनी सांगितलं की बाबा ती तळ्यात गेलेली, मग ती गेली यांनी टाकली, हे काय सांगता येत नाही। तर आता आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। आता पोलिसांनी याच्यावर गुन्हा हे करून चौकशी करावं, आम्हाला न्याय द्यावा। या महिलेने काल स्वतःच्या शेततळ्यामध्ये सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी मुलीचे वडील यांनी आपल्या इथे गुन्हा दाखल केला आहे। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने आपण गुन्ह्यातील आरोपी महिलेचा नवरा तसेच सासरे या दोघांना अटक केली असून ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत।